पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी अवैध अंमली पदार्थांच्या वापराच्या अनुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे अडगाव पोलीस ठाणे गुन्हे पथकाने गुन्हा उघडकीस आणलाय। अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या प्लेझर गाडी क्रमांक MH15 ER 4790 हिच्यावरील पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातलेल्या इसमाकडे गांजा अंमली पदार्थ असून तो रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान पाण्याच्या टाकीच्या समोर लोकमान्य हॉस्पिटल धात्रक फाटा परिसर नाशिक या ठिकाणी गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे। सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांच्या कार्यालयात मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे लेखी पत्र देऊन परवानगी घेऊन 2 पंचांसमक्ष छापा कारवाई करायची सांगितले असल्याचे सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक पाथरे, पोलीस हवालदार वाघ, सुरंजे, पोलीस अंमलदार गुंबाडे बाहीकर तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार देविदास ठाकरे, अंमलदार विलास चारोस्कर, राजेश राठोड, नितीन जगताप, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांना बोलावून घेऊन मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य हॉस्पिटल धात्रक फाटा परिसर नाशिक येथे जाऊन सापळा लावून उभे राहिले। बातमीदाराच्या माहितीप्रमाणे थोड्या वेळाने पांढऱ्या रंगाच्या प्लेझर गाडीवरील पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट घातलेला एक इसम अंदाजे 55 ते 60 वर्ष मध्यम मांदा असा वर्णनाचा इसम या पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवर बसून रस्त्याच्या कडेला येऊन थांबून कोणाची तरी वाट पाहत असताना दिसला। तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण व पोलीस पथकाच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे रात्री खात्री झाल्याने लागलीच पंच व पोलीस पथक सदर इसमाजवळ जाऊन त्यास पळून जाण्याची संधी न देता 12 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोकराव भाऊराव गीद, वय वर्ष 59, राहणार नंदन गार्डन बिल्डिंग उपनगर सांगितले असे असल्याचे सांगितले। त्यानंतर त्याच्या कब्जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्लेझर गाडीची झडती घेतली असता तिच्या डिक्कीमध्ये प्लास्टिकची पिशवी मिळून आली। सदर पिशवी उघडून बघता त्यातून उग्रवास येत असलेले पदार्थ असल्याचे आढळून आले। त्याबाबत अशोक भाऊराव गीद यास विचारपूस करता त्यांनी त्या पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ असल्याबाबत सांगितले। त्याच्या ताब्यातून एकूण 24,000 रुपये किमतीचा 2.12 किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थाची विक्री करण्याकरता बेकायदेशीररित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आला। तसेच बालाजी अपार्टमेंट, बळीराम चौक येथून मेमोरंडम पंचनामाप्रमाणे काढून दिलेल्या गोण्यामधील गांजा सदृश्य अंमली पदार्थ एकूण 4,71,840 किमतीचा एकूण असा जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध NDPS कायदा 1985 चे कलम 8 क 20 ब प्रमाणे सदर बाबत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 2/48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।